नमस्कार मंडळी. सर्वप्रथम तुम्हाला जागतिक पितृदिनाच्या अर्थात फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. बरेच वेळेला आईचं प्रेम हे व्यक्त होत असतं, पण वडिलांचं प्रेम म्हणावं तसं व्यक्त होत नाही. कारण ते कडकपणाच्या आत लपलेलं असतं. वडिलांना आपल्या फ्युचरची, आईला असतेच, पण वडिलांनाही आपल्या फ्युचरची खूप काळजी असते. लहानपणी आपल्याला प्रत्येक गोष्टीत वडिलांचा आधार लागतो, वडिलांची माया लागते, वडिलांचं प्रेम लागतं. पण कधी-कधी आपण मोठे झाल्यानंतर वडील अशा परिस्थितीत जातात, त्यांच्यावर अशा काही अडचणी येऊ शकतात, की ज्यावेळेला आपण त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणं महत्त्वाचं असतं किंवा त्यांनी घेतलेल्या निर्णयाला आपण मजबुती देणं महत्त्वाचं असतं. असाच एक खूप वेगळा विचार मी माझ्या आजच्या मी लिहिलेल्या कथेतून तुमच्यासमोर मांडणार आहे. थोडा वेगळा विचार आहे, तुम्हाला पटतो का पहा हा. वैशाखाचं ऊन तापलं होतं आणि जीवाची नुसती काहिली होत होती. साऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. सारेच पावसाची वाट पाहत होते. थोड्या प्रतीक्षेनंतर ढगांची वाद्ये आणि विजेची रोषणाई घेऊनच तो आला. कधी धुवाधार तर कधी सरींवर सरी बरसू लागल्या. दरवर्षी पावसाच्या आगमनाने आनंदणारी अरुंधती यावर्षी मात्र गप्प-गप्पच होती. मनाची तगमग काही केल्या कमी व्हायचं नाव घेईना. निसर्गचक्र आणि माणसाचं जीवन किती समांतर असतं नाही, असा विचार क्षणभर तिच्या मनातही येऊन गेला. वैशाख वणव्यानं सारं शरीर भाजलं आणि उण्यापुऱ्या 65 वर्षाच्या आईच्या जाण्यानं अरुंधतीच्या मनालाही खूप मोठा चटका बसला. कालपर्यंत आपलं कौतुक करणारी, उठता बसता दृष्ट काढणारी, सतत उत्साही अशी आई अचानक गेल्यानं तिचं काळीज अक्षरशः करपून गेलं. नवऱ्यानं खूप मोठा आधार दिला. लहान मुलांकडे पाहून थोडे दिवस तिने कसेबसे ढकललेही. मोठा भाऊ अभय अमेरिकेतून आला काय, थोडे दिवस राहिला काय आणि परत अमेरिकेला निघून गेला काय. फारसा काही फरकच न पडल्याचं तिला जाणवलं आणि मागच्या आठवड्याभरात वडिलांच्या एका वेगळ्याच निर्णयानं ती पुरती हबकून गेली. पत्नीच्या जाण्याने एकटेच पडलेल्या बाबांनी भावा-बहिणींशी विचारविनिमय करून एका समवयस्क आणि समदुःखी स्त्रीशी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही घरांना निर्णय मान्य होऊन पुढील गोष्टी थोडक्यात उरकल्या आणि लग्न लागलं सुद्धा. पण अरुंधतीला मात्र हा निर्णय अजिबात पटला नाही. कोण कुठली परकी बाई, आपल्या जीवश्च कंठस्थ आईच्या जागी त्या नवीन स्त्रीचा चेहरा बसवणं काही केल्या अरुंधतीला जमेना. दिवस जात होते आणि अरुंधतीचं माहेर जवळ-जवळ तुटल्यासारखं झालं होतं. आठवणी दाटून येत होत्या. बाबांची काळजी वाटत होती, पण मन मानायला तयार नव्हतं. एकदा तरी येऊन जा, असा नवीन आईचा अनेकदा फोन आला. पण अरुंधतीनं काहीतरी कारण सांगून जायचं टाळलंच. आज मात्र सारेजण आपापल्या वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा देत होते आणि वडिलांच्या आठवणींनी अरुंधतीच्या डोळ्याला मात्र पाण्याची धार लागली होती. नवरा, सासूबाई, सासरे साऱ्यांनी तिची खूप समजूत काढली आणि थोड्या दिवसांसाठी माहेरी जाऊन ये, बाबांना भेटून ये, अशा सांगून तिचा होकारही मिळवला. पुण्यापुऱ्या एका रात्रीच्या प्रवासात अरुंधती अनेक वर्ष मागं गेली. आई-वडिलांच्या प्रेमात सरलेलं बालपण, शाळा, कॉलेजचे दिवस, हौस-मौज, मग लग्न, सारं एखाद्या चित्रपटासारखं तिच्या डोळ्यापुढून चाललं होतं आणि तितकीच बाबांची आठवण तीव्र होत होती, आईचीही आठवण येत होती. पहाटे गाडी घरी पोहोचली, तर नवीन आई आणि बाबा दाराशीच उभे दिसले. अरुंधतीला पाहताच नव्या आईने तुकडा ओवाळून टाकला आणि हाताला धरून अरुंधतीला मायेनं आत घेतलं. चहा-पाणी झालं, नाश्ता झाला, तरी म्हणावं तशी बोलाचालीला सुरुवात होत नव्हती. एक मात्र खरं, आई-बाबा दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असल्याचं अरुंधतीला जाणवलं. दुपारच्या जेवणाला आईनं बाबांना विचारून अरुंधतीच्या आवडीचा बेत ठरवला होता. स्वयंपाक होईपर्यंत अरुंधती मैत्रिणीकडे जाऊन येते म्हणून जी सटकली, ती दुपारी जेवायलाच हजर झाली. थोड्या अवघडलेल्या वातावरणातच जेवणं झाली. सगळे पदार्थ उत्तम झाले होते. कदाचित अशा जेवणामुळेच बाबांचं वाढलेलं वजन आणि ठणठणीत प्रकृती किंवा ती प्रकृती सुधारल्याचंही अरुंधतीला जाणवलं. सर्वांना आग्रहाने वाढून झाल्यावर आईचंही जेवण उरकलं. बाबा वामकुक्षीसाठी वळायचे पाहताच आईनं हलकेच अरुंधतीचा हात हातात घेतला आणि चल तुला एक गंमत दाखवायची आहे, असं म्हणून बंगल्याच्या वरच्या मजल्यावरती नेलं. लहानपणी याच मजल्यावर अरुंधतीची आणि अभयची खोली होती हे अरुंधतीला आठवलं. आता मात्र तिथे 2 स्वतंत्र खोल्या दिसल्या. आईने एक खोली उघडली. आत अभयच्या फॅमिलीचा मोठा फोटो होता आणि त्याच्या साऱ्या वस्तू व्यवस्थित मांडून ठेवल्या होत्या. अभय मुलगा होता घरचा.
कधीतरी येत असे इंडियात, म्हणून बाबांनीही त्याची ही सगळी सोय करून ठेवली होती. आईने ते दार लावलं आणि दुसऱ्या खोलीचं दार उघडलं आणि अरुंधतीला खूप आश्चर्याचा धक्का बसला. या खोलीत अरुंधतीचा फोटो लावला होता. तिच्या बालपणीच्या सगळ्या वस्तू, खेळणी छान मांडून ठेवली होती. तिच्या मैत्रिणींचेही फोटो लावले होते. तिला आवडते अगदी तशीच ही खोली सजवली होती. ही कल्पना माझी बरं का अरुंधती, आईनं अरुंधतीच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवून म्हटलं. लग्न झालं म्हणून मुली परक्या थोडीच होतात. त्यांचाही तितकाच हक्क असतो माहेरावर, जितका भावाचा असतो. तिला सासरी कधी कंटाळा आला, काही त्रास झाला, तर तिची माहेरची ही हक्काची जागा कायम ठेवलीच पाहिजे, असं मला वाटतं बरं का. म्हणून ही खोली अरुंधती तुझी आणि आमच्या मनात तर तुला आढळस्थान आहेच. आई ही आईच असते. तिच्या प्रेमात बेरीज, वजाबाकीची गणितं कधीच येत नाहीत. तुझी नाराजी मी समजू शकते अरुंधती. शकुंतलाताईंची म्हणजे तुझ्या आईची जागा मी घेऊ शकत नाही. पण मावशी म्हणून तरी तुमच्यावर प्रेम करू शकते ना आणि बाबांना पण सांभाळू शकते. बोलता बोलता दोघींचेही डोळे पाण्याने भरून आले आणि अरुंधतीने नवीन आईला घट्ट मिठी मारली. दोघीही जिना उतरून बाबांच्या खोलीत आल्या. अरुंधतीने बाबांना वाकून नमस्कार केला, फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रांजळपणे आपली चूक कबूल केली. तिघांच्याही गडगडाटी हसण्याने सारे घर भरून गेले आणि खऱ्या अर्थाने फादर्स डे सेलिब्रेट झाला.